ही डील आहे ना कॅन्सल नव्हती व्हायला पाहिजे. बायकोचे दागिने पण लावले मी. अरे मी तर घर सुद्धा मॉर्गेज ठेवले. तू घराचं सांगतोय मला. माझ्या डोक्यावर बघ ना कर्ज किती झाले. ही डील व्हावे म्हणून एक कंपनी सुरू केली. सगळं गेलं. यार कंपनी तर चालू केली आपण, पण पहिल्याच मीटिंग मध्ये उडून टाकलं रे त्यांनी. नेमकं काय चुकलं यार आपलं. अरे चूक तर झाली की मर्दांनो. कोण तुम्ही दादा? मी कोण हे समजायला तुम्हाला लय जन्म घ्यावा लागतील. ऐकलं की म्या कंपनी टाकली, बायकोचं सोनं विकतोय, कर्जाचा डोंगर करतोय, घर गहाण ठेवतोय, पण पुढच्या माणसाची माहिती कोण काढणार? हा अरे बारीक बारीक माहिती कोण काढणार? अरे छत्रपती शिवाजी महाराजांना माराया तेव्हा अफजुल्या विजापूरहून निघाला, महाराजांनी त्याला वात होतंय का पित्त होतंय ते सुद्धा काढलं. आरतेव किती उंच आहे, किती जाड आहे, त्याच्या पोटाचा घेर किती हे सुद्धा माहिती काढली. तो कापड कुठले घालतोय हे काढलं, त्याचा जनानखाना किती हे काढलं. झटापट होणार माहित होती बरं का महाराजांना. महाराजांनी बघितलंय का? पण महाराजांनी स्वतःचे केस कमी केले, दाढी सुधी कमी केली का? झटापटीत आपली दाढी त्याच्या हातात येऊ नये म्हणून. आणि तुम्ही मर्दानो, अरे ज्याच्या सोबत मीटिंग करायला जाता त्याची माहिती काढीत नाही. हा बघा, करा विचार आणि हे नशा सोडा मर्दांनो. अरे कधीतरी महाराजाच्या विचाराची नशा करून बघा. बाबा हा अहो एवढं समजा सांगितलं, कमीत कमी नाव तरी सांगा की तुमचं. माझे नाव लय आहेत. अरे जो शाहिस्ते खानाच्या गोटात आणि अफजल खानाच्या पोटात शिरतो ना तेव्हाच बघा येतंय का ओळखता. अफजल खानाच्या पोटात आणि शास्ता खानाच्या गोठात म्हणजे बहिर्जी नाईक. महाराज संदेश पोचला नाईकांचा.